नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत प्रभाकर गावडे। काय 2 दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की आम्ही मुंब्रादेवी कॉलनीमध्ये एक पाण्याच्या विषयासंदर्भामध्ये आम्ही आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती। आज ठाणे महानगरपालिकेकडून मला त्याचं उत्तर आलेलं आहे त्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरती। आणि आज हा व्हिडिओ मी बनवण्याचं कारण काय की लोकांना खरं कळलं पाहिजे की नक्की लोकांना कशा प्रकारे मूर्ख बनवलं जातं, कसं वेडं काढलं जातं, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय पुन्हा एकदा। याच्यामध्ये आज जे मला महापालिकेने उत्तर दिलेलं आहे, मुंब्रादेवी कॉलनीमध्ये ठाणे वारेकर शाळा ते मुंब्रादेवी हॉस्पिटल या ठिकाणी जी जलवाहिनी टाकण्यात आली आणि ज्याचं 2 दिवसापूर्वी जे आहे ते लोकांना पाणी कनेक्शन देण्याचं काम सुरू होतं। त्याच्यानंतर बरंच चौकसभा वगैरे घेऊन टीका करण्यात आली की मनसेवाल्यांनी पाणी थांबवलं लोकांचं वगैरे वगैरे वगैरे। मित्रांनो, आम्ही कधीही लोकांच्या विरोधात नव्हतो, लोकांना पाणी मिळावं हीच आमची अपेक्षा होती आणि आम्ही त्यासाठी नेहमीच काम करत आलो। पण ह्या फसव्या लोकांनाही उघडं करणं गरजेचं आहे, म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवतोय। आता माझ्याकडे जो कागद तुम्ही बघताय हा महानगरपालिकेमधून आलेला आहे, जो आज मला महानगरपालिकेने दिलेला आहे। मी झूम करायला सांगेन, इथे तुम्ही बघा, खुलासा जो दिलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो। तक्रारी नमूद केलेल्या मुख्य जलवाहिनीचे काम प्रभाग क्रमांक 27D मधील वारेकर शाळा ते मुंब्रादेवी हॉस्पिटलपर्यंत जलवाहिनी टाकणे असून सदर काम 3 महिने पूर्वी इतके आहे। सदरचे काम 16/10/2024 रोजी पूर्ण झालेले असून काम पूर्ण झाल्याचा दाखला सोबत जोडण्यात आलेला आहे। म्हणजे हे जे काम आहे ठाणे महानगरपालिकेने जलवाहिनी टाकण्याचं, हे 16/10/2024 या रोजी पूर्ण झालेला आहे आणि त्याचा जो OC आहे म्हणजे बांधकाम पूर्ण म्हणजे काम पूर्ण झाल्याचा जो दाखला आहे तो सुद्धा महानगरपालिकेने मला आज हा जोडून दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही जर तारीख बघितली तर इथे ही तारीख मेन्शन केलेली आहे। ती तारीख आहे तुमची 16/10/2024। झूम करा याच्यावरती। म्हणजे ज्या जलवाहिनीवरून तुम्हाला 2 दिवसापूर्वी पाण्याचे कनेक्शन देण्यात आले ते कनेक्शन देणं खरं तर 16/10/2024लाच तुम्हाला द्यायला पाहिजे होते। म्हणजे ऑक्टोबर 2024मध्ये हे कनेक्शन तुम्हाला देण्यात यायला हवे होते। पण काम पूर्ण होऊनही हे कनेक्शन तुम्हाला गेले 1 ते 1.5 वर्ष देण्यात आले नाहीत। म्हणजे संपूर्ण 2025 म्हणजे 24चे 2 महिने, तिथले 12 महिने आणि जानेवारीमध्ये आता दिले, म्हणजे 14 महिने तुम्हाला बिना पाण्याचं ठेवलं। आणि याचं एकमेव कारण फक्त हे होतं की पहिले निवडणुका लागू दे, निवडणुका जाहीर झाल्या का शेवटच्या टप्प्यामध्ये आपण लोकांना पाणी द्यायचं आणि लोकांची आपण मतं घ्यायची। हाच फक्त यामागचा उद्देश होता आणि तो मला उघडा करायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला। या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिव्यातल्या सर्व लोकांना फक्त एकच गोष्ट सांगेन की गेल्या 8 वर्षामध्ये फक्त पाणी या एकाच विषयावरती आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ आणि आम्ही गटार देऊ, एवढ्याच गोष्टींवरती आपल्याकडे निवडणुका लढवल्या जात आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये कधी हा बदल झालेला नाही आहे। मी दिवेकर जनतेला विनंती करेल की यावेळेला तुमच्यासमोर एक सक्षम पर्याय उभा आहे मनसेच्या रूपाने। मी स्वतः 27D मधून उभे आहे, प्रकाश पाटील 27A मधून उभे आहेत, नीता भगत 27B मधून उभे आहेत आणि क मधून मयुरी तेजस पोरजी उभे आहेत। यावेळेला आपण जर नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर मला वाटतं की आपल्याकडे काहीतरी नवीन सुधारणा होण्याची चिन्ह दिसतील। नाहीतर प्रभाग क्रमांक 27 असो किंवा प्रभाग क्रमांक 28 असो, कुठेही दिवा शहरामध्ये विकास कामांवरती मला वाटत नाही की निवडणुका होतील। फक्त गणपतीमध्ये गावी जाण्यासाठी गाड्या देऊ, सदरे देऊ, साड्या देऊ आणि चहा पाण्याची जी गोष्टी आहे ते फुकट वाटू, यावरतीच निवडणुका लढवल्या जातील। मतदार म्हणून आपल्याला ही चीड येणं आता गरजेचं आहे की काम करणाऱ्या माणसाला लोक नगरसेवक निवडून देतात, तो काम करण्यासाठी फुकटच्या गोष्टी आपल्याला नको असतात, कारण ते कमवण्यासाठी आपण कामधंदा करत जातो, त्याच्यातून आपण आपल्या गोष्टी कमवतो। मी दिवेकर नागरिकांना विनंती करेन की यावेळेला ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलेलं आहे अशा लोकांना दूर सारून, जे लोक कुठलंही पद नसताना लोकांसाठी कामं करतायत आणि ती कामं करून घेत आहेत, अशा लोकांना संधी द्या। ठाणे महानगरपालिकेमध्ये जाऊन तुमच्यासाठी मांडण्याची या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला इतकीच विनंती करतोय। मी स्वतः कोकणातला आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या कोकणी बांधवांना विनंती करेन, मी माझ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या सर्व जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करेन की मित्रांनो यावेळी बदल घडवा। कारण यावेळी जर बदल घडवाला आहे तर मला वाटत नाही की यापुढे दिव्यामध्ये आपल्यासाठी लढण्यासाठी कोणी तयार होईल आणि दिव्याचा कधी विकास होईल। आपल्यासाठी नव्हे तर निदान आपल्या मुलांसाठी यावेळेला आपण हे जे चेहरे आहेत यांना बदलून नवीन चेहऱ्यांना संधी द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।